यानंतर बातमी ठाण्यातल्या 3 हात नाका परिसरामध्ये बॅनर कोसळल्याचं पाहायला मिळतं आणि बॅनर दुचाकी स्वाराच्या डोक्यावर कोसळलाय। प्रसिद्धीसाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा सवाल ठाणेकर विचारतात। हा बॅनर फुटओव्हर ब्रिजवर कुणाच्या परवानगीने लावण्यात आला असा प्रश्नही उपस्थित करण्यात येतोय। कोणत्या सुरक्षिततेच्या निकषानुसार लावण्यात आला होता याची संबंधित प्रशासनाने चौकशी करावी। सार्वजनिक रस्ते हे जाहिरातीसाठी नव्हे तर नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आहेत। नियमांचं उल्लंघन झालं असल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। इथे MSRDCने जे कंत्राटदार नेमून हे जाहिराती सुरू केल्या आहेत, एक्सप्रेसवे असतील किंवा कोस्टल रोड असतील आणि जिथे तिथे मुंबईमध्ये महानगरपालिका कारवाईसाठी जाते त्यावेळेस ते बोर्ड त्यांच्याकडे दाखवतात, तक्रार आली की ते यांच्याकडे बोर्ड दाखवतात आणि अशा पद्धतीनं मुंबईच्या लोकांचं जीवन धोक्यात आणण्याचं काम सुरू झालेलं आहे। यावर त्वरित कारवाई करायची। मागच्या वर्षी घाटकोपरच्या घटनेनंतर त्यांचं ऑडिट करू, जे इलिगल आहे ते काढून टाकू, हे सगळ्या वल्गना झाल्या। तातूर मातूर कारवाई केली, लोक म्हणजे सरकार विसरून गेले। आज जी पुनरावृत्ती झाली या घटनेची, अजून किती लोकांचा जीव हे सरकार घेणार आहे, महानगरपालिका घेणार आहे किंवा MSRDC घेणार आहे। तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे आणि अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत यासाठी पाऊल टाकलं पाहिजे। काल बॅनर पडून जी दुर्दैवी घटना घडली, पण त्यांनी ही चुकीचाच प्रकार आहे आणि अशा प्रकारचे जे बॅनर पडून दुचाकीस्वार पडला आणि त्याच्यामुळे दुर्घटना झाली नाही आहे, पण भविष्यात मोठी दुर्घटना भविष्यात घडू शकते। या बाबतीत महापालिकेने त्याच्यावर योग्य ते कारवाई करणं गरजेचं आहे आणि जे कोणी बॅनर लावत असतील त्यांच्यावरही कारवाई 100% केली पाहिजे आणि याबद्दल महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत। तर बॅनर पडल्यानंतर शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी माफी मागितली आहे। कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या बॅनरमुळे घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्या दुचाकीस्वार प्रवाशाची माफी मागतो अशा शब्दात चौधरी यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो। कोणालाही इजा पोहोचवण्याचं किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती। यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल।